का 4 धावांसाठी हा चौकार संजय यांच्या बॅट मधून. संजय आणि त्याच्या सोबतीला जीवन ट्रॅक वरती प्रेम आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉल वरती हा चौकार पाहायला भेटलाय. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला भेटते. दमदार सुरुवात संजय यांच्या वतीनं आपण पाहू शकाल. पुढचा बॉल धावसंख्या 4. लोटफटास बॉलला त्या ठिकाणी एक ओदूर मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. रगरगत्या उन्हा पाहिलं तर अगदी क्रिकेटचा हा थरार अद्भुतकारी सोहळा आपण पाहू शकाल. स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ प्रदीप संते स्मरणात आयोजित मानुलीपाडा चषक 2026 चा हा थरार. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच. हो व्हॉट अ बॉल, काय दर्जेदार बॉल आहे. प्रेमचा हा बॉल अगदी अप्रतिम आपल्याला पाहायला भेटलाय. अगदी फुल लेनचा वापर करतोय. अगदी बुमरा स्टाईलच्या वतीनं हा गोलंदाजी आपल्याला प्रेमनं हाताळत असताना आपण पाहू शकाल. चांगली दर्जेदार कामगिरी. धावसंख्या 5. डान्सिंग डाऊन टू विकेट. पावलांचा वापर केला होता. जागा सोडली होती त्या ठिकाणी. फुटवर्कचा वापर पाहायला भेटला आणि गरजेचा आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या पटलावरती फुटवर्क फार महत्वाचं असतं आणि बॅटिंग करत असताना बॅटर जीवनच्या वतीनं हा फुटवर्क आपल्याला पाहायला भेटला. कारण की अगदी जागेवरती तुम्हाला चेंडू खेळण्याकरिता संधी देणार नाही मिस्टर प्रेम. आणि सातत्याने चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम कार्य केलेलं आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 5. खोलव्या टप्प्याचा बॉल. चांगला फटका अनड्राईव्ह पाहायला भेटतोय. चेंडू डीप मध्ये दाखल झालेला आहे. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. घातकी ठरेल का? आणि तेच या ठिकाणी ठरलं. फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. देवीदास शेठ संते यांचं आगमन झालेलं आहे. आणि या दरम्यान हरीश गायकर उद्योजक मानवली यांच्याकडून मानवलीपाडा या टीम साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा आपण पाहू शकाल. ओ इथे खराब बॉल आहे आणि लेंथ या ठिकाणी ओळखले आणि फेकून दिला बॉल सीमा पार. 6 धावांसाठी स्क्वेअर लेग कडे हा आलाय षटकार. झाली धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 12. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली आहे परंतु संजय सारखा चांगला खेळाडू जो मात्र डगआउटच्या आसराला पोहोचलेला आहे. इथून आता जीवन आणि उमेश या दोघांवरती जबाबदारी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज मनीष इन ऍक्शन मध्ये आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा वाईड आहे. वाईडिश मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये आणि लॉंग ऑफ देखील ठेवलेला आहे. इकडे आपण पाहिलं तर ही व्यूहरचना गोलंदाज मनीषने ठेवलेली आहे. समोर बॅटर आपण पाहू शकाल उमेश. ओ इथे मात्र हा बॉल नक्की समीकरण आमच्यापर्यंत पोहोचेल. लेग बाईस च्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. स्कोर कार्डवरती धावा जाऊन पोहोचतील 13. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
वेग या ठिकाणी ठेवलेला आहे. बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर गावदेवी पठारपाडा या टीमच्या वतीनं मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर गावदेवी नांदप या टीमला त्यांनी मात्र पराभूत केलं. 48 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये हे लक्ष मात्र त्यांनी पार केलं. चांगली कामगिरी आहे त्यांची राहिलेली आहे, परंतु या मॅच मध्ये आता त्यांना बॅटिंग करत असताना किती धावा ठेवतील यजमान संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट. हो, हा बॉल देखील अप्रतिम आपल्याला पाहायला भेटतोय. दर्जेदार हा बॉल राहिलाय. गोलंदाज मनीष आतापर्यंत एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. धावफलक 13 या आकड्यावरती. क्या ये मॅच तेरा, क्या ये मॅच मेरा. पुढील काही चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला या मॅचचं समीकरण पाहायला भेटेल. पुढचा बॉल मनीष, इथे मात्र वळवलाय, बॉल टर्न केलाय फाईन कडे. खूपच फाईन खेळलेत आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. वेग धारण झालेला आहे. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. बॅक ऑफ दी लेंथ बॉल होता आणि कळाली आणि हा चौकार त्या ठिकाणी पाहायला भेटलाय. जीवनच्या बॅटमधून धावसंख्या 17. आता खतरे की घंटा जीवन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये वाजवत असताना धावांचा वेग त्यांनी धारण केलाय. इथे मात्र उडवण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचे खेळाडू दूर आहेत आणि इथे मात्र आपण पाहू शकाल यस पंचांनी घोषित केलेला आहे, कारण की अतिरिक्त खेळाडू एका बाजूला आपल्याला पाहायला भेटला जास्तीचा. सो त्या अनुषंगाने नो बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. या सर्व गोष्टींचं नक्कीच पाहिलं जात असतं पंचांच्या वतीनं. या रगरगत्या उन्हामध्ये अशा प्रकारचं कार्य सनी सरांच्या वतीनं आपण पाहू शकाल. हा नो बॉल आहे का? यस, नो बॉल. आणि इथे धावा किती पाहायला भेटल्यास पंच? 2. यस, 2 धावा. यस, 2+1 म्हणजे 3 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे आणि हा असेल फ्री हिट. फ्री हिट आपल्याला पाहायला भेटेल. समोर जीवन आहे ज्याची बॅटिंग आतापर्यंत दमदार आपल्याला पाहायला भेटत आहे आणि हा फ्री हिटचा बॉल त्याचा फायदा जीवन या ठिकाणी घेईल का? ओहो, हा बॉल काय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी मनीषच्या वतीने होत असताना. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे, जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. कमबॅक मनीषच्या वतीनं. पुढचा बॉल जीवनसाठी. इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न. यू मिस सॅव्हिडली बट डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. जीवनच्या खेळीचा अंत. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल. अगदी बॉल होता तो पुढे, त्याला या ठिकाणी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क नाही. जीवनची जीवनदायी खेळी इथे समाप्त झाली आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती 20 आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आलेले आहेत मिस्टर योगेश. योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. मनीषला इथे मात्र या ओव्हरमध्ये सफलता मिळालेली आहे. देवी ओझरली टीम देखील या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. त्या संघाचं देखील हार्दिक स्वागत असेल.
इथे मात्र बॅटची आहे सलगचा दुसरा विकेट डाऊन, दुसरी सफलता गोलंदाज मनीषला. नितेश जी गायकर आपण मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत असेल. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 12 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. त्यानंतर मिस्टर मनीषचं हे षटक 8 धावा आणि 2 गडी बाद केले. पहा पुढील मॅच आम्ही वडवलीकर आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी ओझरली आपण सज्ज राहायचं आहे. आई गावदेवी ओझरली संघ सज्ज आहे, तर आम्ही वडवलीकर संघ आपण देखील सज्ज राहा. षटक क्रमांक 30 गोलंदाजी ट्रॅकवरती यश आणि आता नवीन बॅटर आपण पाहू शकाल उमेश स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला विलास. इथे मात्र बॉल हो रनआउटची संधी आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर बॅकअप नव्हतं, परंतु यष्टांवरती बॉल कदाचित जर आढळला असतं तर समीकरण थोडंसं वेगळं पाहायला भेटलं असतं. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल रिव्ह्यू घेतलेले आहे त्या ठिकाणी नो बॉल भीमर साठी. यस नो बॉल साठी भीमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. इथे मात्र रिव्ह्यू चेक करायचा आहे. यस सर रिव्ह्यू घेतलेला आहे. भीमर साठी रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन थोडासा पेंडिंग ठेवलेला आहे. यस पंच थोडासा कठीण निर्णय आपणच या ठिकाणी यस पिचच्या मागे बॉल पडलेला आहे. स्टंपच्या मागे बॉल त्या ठिकाणी पडलेला आहे. यस पिचच्या बाहेर बॉल आहे, व्हाईट बॉल आहे. यस धावपलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. इथे टॅप केलाय बॉल कव्हर रिजन मधून, चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी जातोय. झन्नाटेदार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल
28 या आकड्यावरती. पुढील बॉल, हा बॉल नक्कीच यस पाहावं लागेल. यस, इट इज अ वाईट. धावसंख्येत थोडासा भर, धावसंख्या 29 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. फक्त एकच चेंडू इथे मात्र झालेला आहे या षटकातील. खराब गोलंदाजी यशच्या वतीनं आपण पाहू शकाल. आणि हा बॉल आपल्याला नक्कीच नो बॉल पाहायला भेटेल. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. यस, नो बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. वेगानं या धावा काढलेल्या आहेत. 15.0 ची सरासरी धाव फलकावरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 12 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये मनीषनं 8 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये यशनं तब्बल 22 धावा खर्च केल्या, 25 धावा खर्च केल्या. आणि आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी पठारपाडा ही टीम, ज्या टीमनं मागील मॅचमध्ये 48 धावा पार केल्या होत्या, आता तो संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये त्यांनी 45 धावा जमवलेल्या आहेत. आता शेवटचं षटक आणि या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल उमेश आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांच्या बॅटिंगचा आपण विचार केला तर इकडे उमेशनं 5 धावा आतापर्यंत एकवटलेल्या आहेत आपल्या टीमकरिता आणि विलासच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तर अगदी 13 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही बॅटरच्या बॅटमधून चौकार ची भाषा बोलली जात आहे. आणि या स्लॉगवरच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर इथे चांगल्या धावा येण्याची शक्यता असू शकेल. चला, जास्तीचा वेळ आपण घालवू नका, कारण की या रगरगत्या उन्हामध्ये आपण देखील जास्त वेळ थांबवू नका. लवकरात लवकर आपण देखील हे षटक कंप्लीट करा, जेणेकरून पुढील इनिंगमध्ये तुम्हाला काही अवघड समीकरण होणार नाही. 45 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आपण पाहू शकाल. गावदेवी ओझरली टीम देखील या ठिकाणी जॉईन झालेली आहे. आपण पाहू शकाल पुढील मॅच आम्ही वडवलीकर आणि आई गावदेवी ओझरली या टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर आहेत. आता आपण पाहू शकाल रोहन, हाणामारीच्या षटकामध्ये रोहन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. स्ट्राईकला विलास, जो देखील चांगली आक्रमकता सिद्ध करतोय. विलाससाठी हा बॉल. ओ, इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी पंच करण्याचा प्रयत्न होता, अगदी बॉलला फेस करण्याचा प्रयत्न होता बॅटर विलासचा. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची समाप्ती रोहन ऑस्ट्रेलियननी ती वापरतो या ठिकाणी. अगदी बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे आणि ही नीती त्याची कारगर साबित होईल का हे पाहावं लागेल. ओ, बॉल तिकडे दर्जा बॉल पाहायला भेटला. अगदी विलासला त्या ठिकाणी काही बॉल समजला नाही. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे मात्र धाव एकवटली गेली आहे. यस, पंच लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आहे. यस, बॅटकट आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. रोहन आता या ठिकाणी कमबॅक करतोय या हाणामारीच्या षटकामध्ये. यश हा देखील आपल्याला पाहायला भेटेल इन अँड ऍक्शन मध्ये ओझरली संघामध्ये. आणि इथे मात्र फटका फसलाय बॅकआउट पॉइंट रिजनला. फलंदाज बाद होतील. पाहू शकाल युवदास मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता इथून 3 चेंडूचा खेळ उर्वरित शेष आहे. या इनिंग नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. तर आम्ही वडवलीकर आणि आई गावदेवी ओझरली टीम आपण सज्ज राहा टॉस साठी.
इथे मात्र फटका फसलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅच लँड मध्ये बॉल तिथे दाखल झालाय. दुसऱ्या टप्प्यानं बॉलवरती येतील, फेकतील दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. बॅकअप नाहीये, बॅकअप खराब. आणि इथे आपण पाहू शकाल आणि इथे मात्र 2 धावा पाहायला भेटल्या. 3 धावा पाहायला भेटल्या. 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पुढे पोहोचेल 49 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एकदे आई गावदेवी पठारपाडा ही टीम आता या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष आणि धावपळ सुरू आहे. पुढचे 2 बॉल शिल्लक. इथे हवाई सफर केलाय बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतील आणि चेंडू थांबणार नाही आणि चेंडू 4 धावांसाठी आलाय हा चौकार. भेटलीये कारण की आता या शेवटच्या ओव्हरमध्ये काहीशा धावा जमवणं फार गरजेचं आहे. इथे मात्र आता एकच बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत 53. पुढचा बॉल. इथे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आणि गोलंदाज या ठिकाणी चुकी करणार नाही. रोहन त्याला मिळते ही त्याची दुसरी सफलता आणि संघाची 5वी. आणि अशा पद्धतीनं 5 गडी गमावून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि धावा इथे जोडलेले तब्बल 53 आणि 54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. चला तर या ठिकाणी 54 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. आई गावदेवी पठारपाडा या टीमनं या धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील. हे आपल्याला ऐकवतील व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र विश्वास केणे कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय चंद्रकांत धुमाळ प्रदीप संदे स्मरणार्थ आयोजित मानिवलीपाडा चषक 2026 चा हा थरार.
आणि एका बाजूला संघ जय बजरंग मानिवली पाडा त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो आहे टीम पठारपाडा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती यष्ट्या उद्ध्वस्त दांडे गोल. विकेटचं पतन. निलेश शून्यावरती बाद. उत्पन्न बनवायच्यात आणि आता सध्याच्या घडीला इथे मात्र आपण पाहिला तर पहिल्याच बॉल वरती विकेट्स गेल्या. फलंदाज बाद झाले. आता प्रशांत वरती जबाबदाऱ्या. हो तेच तर चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. संजयच्या वतीनं टीम वडवली. आपण टॉस साठी लगेचच या आम्ही वडवलीकर कारण की ओझरली टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी विराजमान व्हा. टॉस साठी यायचंय आम्ही वडवलीकर संघ. हो विकेट केला. विस्टामिंग डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज जज करतोय. कॉटम बोची भूमिका साकारली संजयनं. विकेटचं पतन. फलंदाज प्रशांत. तू चल मे आया अशी परिस्थिती मध्ये आतमध्ये प्रेम आला आणि प्रेम गेला देखील. विकेटचं पतन. फलंदाज बाद. टीम वडवली आपण रिपोर्टिंग करा कारण की ओझरली संघ इथे सज्ज आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल अथवा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज यश मधाच्या आतमध्ये आला आणि यश साठी देखील हा डॉट बॉल आला. 3 विकेट्स आणि एकही धाव खर्च केले नाहीये. या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक पाहायला मिळेल का कारण की एकही धाव 5 चेंडूमध्ये धाव फलकावरती जोडली गेली नाहीये. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील आला डॉट. आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक इथे मात्र पाहायला मिळालं. गोलंदाज संजयच्या नावावरती 3 विकेट्स आणि एकही धाव खर्च केली नाहीये. कमालीची गोलंदाजी. जिंकण्यासाठी आता 18 बॉल आणि 54 धावा बनवायच्यात. समीकरण आता अवघड झालेलं आहे टीम मानिवली पाडासाठी. 18 बॉल आणि 54 धावा इथून मात्र बनवायच्या जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज उमेश वरती जबाबदाऱ्या. टीम वडवली आपण रिपोर्टिंग करा.
आम्ही वडवलीकर संघ आपण रिपोर्टिंग करा. त्याचबरोबर जय हनुमान नालिंबी आणि एकता स्पोर्ट्स गोडसई आपण देखील आता सज्ज राहायचा. गोलंदाज तयार होतोय. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती उमेश वरती जबाबदारी. समोर ॲज अ बॅटर विशाल. ओ विशालचा पहिलाच बॉल फेस करत असताना दमदार स्ट्रोक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॉल वरती हे फटके आवश्यक असतील. टीम मानिवलीपाडा या संघासाठी अतिरिक्त बाउन्स. गुड लेंथ स्पॉट वरून अतिरिक्त बाउन्स झाला चेंडू आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. तदनंतर इथे हा डॉट बॉल फेकला जातो. वडवायच्या जिंकण्यासाठी 54 अजूनही 50 धावा बनवाव्या लागतील टीम मानिवलीपाडाला. ओ विकेट केलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे आणि चेंडू फरार होतो. एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना चौकार. येस बॅक टू बॅक. इथे मात्र नक्कीच आतिषबाजी सुरू आहे आणि सध्याच्या घडीला चांगला खेळ राहिला दोन्ही संघांच्या वतीनं. पाशॉन हा ट्रॅकर त्याच्यावरती पूल केलाय. पूल आणि चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर. गोल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 14. टीम वडवली आपण रिपोर्टिंग करा. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आपण विनर विनर देखील एक सामना खेळवला. त्या अनुषंगाने विनंती असेल आपण लगेचच रिपोर्टिंग करा. स्वीप करायचा होता परंतु पाहावं लागेल घडलंय का. आणि लेग स्टिकच्या बाहेर पंच सनी सरांचा इशारा येतो. इट्स अ वाईड. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी स्ट्राईक विशालनं घेणं गरजेचं होतं. कमीत कमी 10 ते 12 धावा जरी जोडल्या असत्या तरी समीकरण वेगळं असतं. फटका दमदार आणि त्याच्यावरती आसमानी सुलतानी टोला. षटकार. विशालची ही ताकद आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण उमेश वरती 21 धावा बनल्या गेल्या. 2 चौकार 2 षटकार आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. अंतिम बॉल. स्वीप करायचं होता. आता इथे धाव घेतली जाईल का. एसटी रक्षकाने मी तर म्हणेन चुकी केली कारण की शेवटचा बॉल होता आणि आता इथे मात्र घडलंय काय.
चला जो काही निर्णय या पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. यस रिव्ह्यू वाईट साठी यस. चला चेक करूयात आपण. सनी सर रिव्ह्यू कशासाठी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. एक धाव असेल. चला एक धाव असेल ही. आणि पाणी पाहिजे का. 22 यस 22 धाव असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. आता जिंकण्यासाठी 12 बॉल 12 मध्ये बनवायच्या 32 धावा. या मॅच मध्ये पुनश्च सामना जिवंत केला ॲज अ बॅटर विशालने. कारण की 22 धावा बनवल्या दुसऱ्या षटकामध्ये. पहिलं षटक मेडन आलं त्याच्यामध्ये 3 विकेट्स देखील गेलं होतं. आता 12 बॉल 32 धावांची आवश्यकता. 16 धावा प्रत्येक षटकामध्ये आता इथून बनवाव्या लागतील. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेटचं पतन. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. नवीन फलंदाज रोहन. मदरच्या आतमध्ये समोर विशाल. हो अतिरिक्त बाउन्स पंचांनी वाईट घोषित केलाय आणि त्याचबरोबरनं 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला दिला जाईल. मग पुढेशा असा बॉल आला तर मग दंडित होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24 वरती. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. 11 बॉल आणि 30 धावा. जर विशाल खेळपट्टीवरती असला तर हे समीकरण सोपं असेल टीम मानिवली पाडासाठी. कारण की दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा त्याने जोडल्या. गोलंदाज तयार ऑन द मार्क. 11 मध्ये 30 बनवायच्या आहेत. हो स्क्वेअर कट करायचा होता. आता बॅटम बॉल मध्ये संपर्क नाही. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावा बॅटने येत नाहीत परंतु अवांतरच्या स्वरूपाने धावा संजीवनी देण्याचं कार्य करेल टीम जय बजरंग मानिवलीपाडा या संघासाठी. 11 बॉल 29 धावांची अजून आवश्यकता. आणि त्याच्यावरती धमाका षटकार. घेऊ नका आपण कारण की अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. षटकार येतो आणि आता धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 31 धावा. यस 31 धावा धावफलकावरती. 10 बॉल आणि आता 23 धावांची आवश्यकता असेल. 10 बॉल 23ची आवश्यकता. सामन्यामध्ये कमबॅक करून दिला विशालने. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम मीटिंग जरी घेतली तरी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग आपण घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करा कारण की उष्णता देखील तितकीच तीव्र
धा बॉल 23ची आवश्यकता. धा बॉल 23ची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार, ऑन द मार्क, समोर विशाल सज्ज. ओ विकेट केला, स्क्वेअर कटचा नजरात बरा स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षकाने केले चुकी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चामडी ही चमकते उन्हात न लाका लाख साधीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून आणि आता सध्याच्या घडीला चांगला खेळ विशालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये हो आणि पाहावं लागेल नक्की घडलंय काय, निर्णय पोहोचवला जाईल. येस, बॅकअप दिला आय थिंक सो. क्षेत्ररक्षक आहेत आणि प्रेक्षक देखील त्या ठिकाणी आहेत. 2 धावा असतील, 2 धावा जरूर वाचवल्यात आपल्या संघासाठी. 8 बॉल आणि 8 मध्ये आता 17 धावेंची आवश्यकता असेल. 8 बॉल 17. पाण्याची मागणी आय थिंक सो केली आहे. पाणी आपण घेऊन लगेचच जा. येस, पाणी आहे. अंपायर्सने ही सुविधा ठेवली आहे कारण की कुठल्याही क्षणाला कुठल्याही खेळाडूला पाणी लागू शकेल, कारण की गरम वातावरण आहे. आठ बॉल आणि 17 धावींची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ सोडून दिलाय, पाहावं लागेल ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. 8 बॉल 16 धावेंची आवश्यकता. हे 2 चेंडू निर्णायक आहे. या 2 चेंडू मध्ये मोठा फटका आला तर मग कमबॅक राहील टीम जय बजरंग मानिवलीपाडा या संघाचा. 8 बॉल 16 धावेंची आवश्यकता. हाफ ट्रॅकर आणि नशिबाची साथ. पूल करायचा होता आणि बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार चौकार. आईला सुनना पाहिजे काम. मधनं 42 42 धावा जिंकण्यासाठी आता समीकरण 7 बॉल 12 धावेंची आवश्यकता. 7-12 हे समीकरण सध्याच्या घडीला भूसंपादनाच्या माध्यमातून 7-12 महत्वाचं असतं, परंतु या मॅच साठी देखील हे समीकरण 7-12च. 7 बॉल 12 धावेंची आवश्यकता. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग आणि इथे मात्र डॉट बॉल आलाय सामन्यामध्ये चुरस. आता 6 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता. सहा बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर संजयची चांगली गोलंदाजी राहिली होती. एकही धाव खर्च केली नव्हती. विकेट्स घेतल्या होत्या 3 आणि तदनंतर उमेशच्या वर 22 धाव. तदनंतर पुनश्च जीवन गोलंदाजी ट्रॅकवरती आला, त्याच्यावरती देखील धावा आपण पाहिल्या तर बनल्या गेल्या, त्या म्हणजे तब्बल 20. आणि आता विलास गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. ओ पहिलाच बॉल पाहावं लागेल नक्की घडलंय काय. फुलटॉस आहे की बिमर हे देखील चेक करावं लागेल, परंतु सध्याच्या घडीला ओ घडलंय काय. तर अगदी खेळाडू सीमारेषेच्या पट्टीवरती पडलाय.
हा चौकार वेस्ट ऑफ हाईट चेक केली जाईल. टीव्ही अंपायरची मदत. नो बॉल. इट्स अ बीमर. नो +4. पंजा ओपन झालाय. आणि आता मात्र प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. शेवटच्या मोमेंटला स्वतःचा बॅलन्स, बॉडी बॅलन्स गमावला आणि सीमारेषेवरती पडले. आणि या नशिबाच्या 5 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता. फ्रीडचा चेंडू होता, त्याच्यावरती देखील जागा बनवून खेळल्यात आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मालीची बॅटिंग राहिली विशालची आणि त्याला 7 रोहनने दिल्या. एका धावेची आवश्यकता. असं वाटलं देखील नव्हतं की हा सामना मानुलीपाडा संघाच्या बाजूने झुकेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स, एकही धाव आली नव्हती. संजयने कमालीची गोलंदाजी केली होती. या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक हाताळलं होतं. आता हा चेंडू सोडून दिलाय. नो बॉल. सामना फिनिश. सामना जिंकलाय जय बजरंग मानुलीपाडा या संघाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ऑल अबाउट 12 बॉल मध्ये 37 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे विशालने. आणि विशाल ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. विशाल, या महत्व मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि टीम वडवली आपण रिपोर्टिंग करा लगेचच, कारण की ओझरली संघाचे कॅप्टन्स नव्हे तर त्यांची संपूर्ण टीम इथे सज्ज आहे. चला आपण विशालला देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि मायक्रोफोन वरती चला दोन्ही संघाने शेक हँड करा, हस्तलंदन करा आणि नंतरच हे मैदान सोडायचं आहे. विशाल, या 37 धावांची